सुरू. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज सादर करीत आहे नाट्यवाचन चूक भूल द्यावी घ्यावी. लेखक श्रीयुत दिलीप प्रभावळकर. दिग्दर्शक रोटेरियन अविनाश ओगले. पात्र परिचय राजाभाऊ, सचिन हनमकर, उषा स्वाती हुळे, आबा उदय बाळंदे, सासूबाई वरदा केळकर, शकुंतला चारुता देवपाठक. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज सविनय सादर करीत आहे चूक भूल द्यावी घ्यावी. प्राण प्राण जातील एखाद दिवशी. काही नाही जात प्राण. जीव घुसमटतो, श्वास कोंडल्यावर रोजचीच कसरत आहे. तुला सांगितलं नको तो स्वेटर, तर ऐकत नाहीस. अहो, पहाटे बाहेर पडता फिरायला तेव्हा थंडी असते. तुम्हीच खोकत बसाल मग. निस्तरायला लागेल मला. ते काढा कर, बाम लाव, छाती शेक, सारखं आपलं चालूच. नाही हो, नाही सांगणार तुला. अहो, त्रास होतो स्वेटरचा तर वुलनचा कोट घालून जा सुरेंद्रच्या लग्नातला. हो, घातला होता गेल्याच आठवड्यात. तू काढून दिलास ना ट्रंकेतून. विनाईलच्या गोळ्यांचा वास येत होता. नेण्याने विचारलंच, इम्पोर्टेड सेंट लावलाय का? तुमचे मित्र तसलेच. म्हातारे झाले तरी टोचून बोलणं काही संपत नाही. शिवाय तो कोटही फार सैल होतो मला. नाना देसाई म्हणाले बुजगावनं दिसतंय. अहो, तुम्ही नका लक्ष देऊ. कोण काय बोलतं तिकडे कशाला लक्ष देता? आपली काळजी आपण घ्यायची. म्हणून तर घालतो ना तो स्वेटर. एवढे हाल होतात तरी. कोणाचं माप घेऊन शिवला होतास कोण जाणे. अहो, गळ्यापर्यंत मुद्दाम विणला घट्ट, तुम्हाला वारा लागू नये म्हणून. हवं तर सुमान अमेरिकेहून पाठवलेला घालता का? काही नको. मला या वयात शोभणार नाही तसला भडक स्वेटर. उगाच लोकांच्या चेष्टेचा विषय. मग तुम्हाला हवं ते घाला अंगात. सारखं आपलं हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, हे कसं दिसेल आणि ते कसं दिसेल. तुला वाटतं कटकट करतो मी. तू माझ्या वयाची झालीस म्हणजे समजेल. त्याला काय आता शिंग राहिलीये. 75 होऊन गेली मे मध्ये. आणखी 5 वर्ष तुमच्या एवढी. पण मी थोडंच थांबणार आहे काही. मी आणखी पुढे. मग तुला नव्या कटकटी, नवा चमत्कारिकपणा, चक्रमपणा. अर्थात तोपर्यंत जगलो तर. नाहीतर तू सुटशील. घातली डोक्यात रात. बर, चालताना नाही ना लागला श्वास? नाही, हल्ली सावकाश चालतो मी. एक हार्ट अटॅक येऊन गेल्यापासून बरोबर चालणं सोडूनच दिलंय. बरं केलं हो. पण तरी सुद्धा वाटत राहतच. आता काय? आता कधीही बोलाव नाही. मनाची तयारी केलीये मी. पुरे तुमचं. पण गेले 2 दिवस सतत डोक्यात एक विचार घोळतोय. आता कसला विचार? अगं, जाण्यापूर्वी तुझ्याकडे कबुली जबाब द्यायचा आहे. म्हणजे आजपर्यंत तुझ्यापासून लपवून ठेवलेल्या काही गोष्टी आहेत. त्या तुला सांगितल्याशिवाय मला शांती मिळणार नाही. काय सांगणार आहात? तुला त्या कधीच कळल्या नाहीत आणि मी सांगितल्या नाहीत तर कळण्याची शक्यताही नाही. पण मला सांगून टाकायच्या आहेत. इतकी वर्ष नाही ना सांगितल्या. मग काही अडलं का? माझं अडलंय. मन मोकळं करायचंय मला. पण नाही सांगितलं तर? पिंडाला कावळा शिवणार नाही माझ्या. अगो बाई, असं म्हणताय? मग सांग. आयुष्याच्या शेवटी का होईना आपण कबुली करावं म्हणतोय. त्याशिवाय स्वस्थता मिळणार नाही मनाला. बघ, मफलर घ्या गुंडाळून. वारा सुटलाय बाहेर. तूच घे. तुलाच गरज लागेल आता मफलरची. ऐक, तुला आठवतंय तुझे बाबा मृत्यूशय्येवर पडले होते. पहाटेची वेळ होती. फार थोडा वेळ उरला होता त्यांच्याकडे. हो तर? सासरे बुवांनी मला जवळ बोलावलं आणि म्हणाले, फ्लॅशबॅक. जावई बापू. हो. जावई बापू. अहो इथेच आहे.
पेटी आहे का? सिगरेट उडायची का शेवटची? अहो नाही हो, दिवा दिवा लावा देवाजवळचा. अगं दिवा लावायला सांगतात ते. तिला नका सांगू, तुम्ही लावा. बर लावतो. सांभाळा. हो सांभाळतो. कोणाला? सासूबाईंना ना सांभाळतो. हिला काय सांभाळताय? ती समर्थ आहे. मी आमच्या उषाचं म्हणत होतो. हो तिलाही सांभाळतो. रात्री रात्री काय? उशिरा घरी येऊ नका. बर. आणि वचन द्या. कसलं? जुगारात पैसे घालवणार नाही. हो काय घालवणार का? नाही हो. मरणाऱ्या माणसाला शब्द देत आहे. हो कल्पना आहे मला. तुम्ही मरताय, मी वचन देतोय. हात घ्या हातात. अहो माझा नाही घेतला तरी चालेल, उषाचा घ्या हातात. अगं हात दे. उद्यापासून कुठल्याही जुगारात पैसे घालवणार नाही असं वचन द्या. उद्यापासून कुठल्याही जुगारात पैसे घालवणार नाही. आबा सुखाने जा आबा. तुमचं सगळं थांबा, ते आहेत अजून. एक राहिलं, ते सांगितल्याशिवाय प्राण नाही जाणार. काय आबा? जावई बापू, एक जबाबदारीचं काम टाकायचंय तुमच्यावर. सांगा ना. माझ्या उशीखाली पिशवी आहे, ती काढा. अहो सावकाश. आज पैसे आहेत 10,000 रुपये. 10,000 मोजू का? नको, मोजलेले आहेत. माझा मित्र गणा कोरगावकर म्हणून आहे. अगदी जीवाभावाचे मित्र आम्ही. हो त्याचं मी देणं लागतो. 30 वर्षांपूर्वी उसने घेतले होते. इतके वर्ष फेडले नाहीत, पण आता अंत जवळ आला. गेल्या महिन्याभरात जमवले ते. कोरगावकरांना नेऊनच द्यायचेत ना. देईन की. पत्ता सांगा. वेरोनिका हायस्कूलच्या समोर कैलास नावाचा बंगला आहे, चेंबूरला. जरूर नेऊन द्या. आजच्या आज माझी शेवटची इच्छा. देईन हो. तुम्ही निश्चिंत राहा. आता राहत नाही, जातो. तुझे आबा गेले. अंत्यसंस्कार वगैरे झाल्यावर 4 तासांनी मी पैसे घेऊन निघालो. गणा कोरगावकरांच्या घरी गेलो तर आश्चर्य म्हणजे आदल्याच दिवशी ते वारल्याचं कळालं. दोघे जीवाला जीव देणारे मित्र म्हणून खरोखरच एका पाठोपाठ एक त्यांचे जीव गेले. मुद्दाम काही दिले नसतील, पण गेले एवढं तर खरं. तुम्ही नवीन काय सांगितलं हे सगळं माहितीये मला. सगळं नाही, हे एवढंच कळालं होतं. पुढचं आता सांगतो. तुझ्या वडिलांनी मरताना दिलेले 10,000 रुपये माझ्या हातात होते. गणा कोरगावकर तर देवा घरी गेले. मग मी ते पैसे दिलेच नाही, वापरले. अहो पण कशासाठी? दुपारी रेस होती, घोड्यांवर लावले आणि काय हरलो, घालवले. अहो पण तुम्ही आबांना बचत दिलं होतं, जुगारात पैसे लावणार नाही. उद्यापासून लावणार नाही असं म्हटलं होतं मी त्यांना. मी त्याच दिवशी खेळलो. शेवटचं सगळे पैसे घालवले. हलकं वाटणारच. इतके पैसे गेल्यावर. अगं तेव्हा नाही काही, आता हलकं वाटलं. तुला हे सांगून टाकल्यावर मनावरच एक ओझं उतरलं. अगं आता कुठं चाललीस?
तुमची औषधाची वेळ झाली. गोळ्यांची बाटली घेऊन येते. ठीक आहे, वेळच्या वेळेला घेत जा. मी विसरले तर आठवण करा मला. ही कसली गोळी दिलीस आता? टेन्शनची. डोकं शांत राहण्यासाठी डॉक्टरांनी दिली आहे ती तुम्हाला. टेन्शनची आहे का? मग तू ही एक घे. पण मला कशाला मेलीला? गरज लागेल. आणखी एक गोष्ट कबूल करायची इतक्या वर्षांनी. अजून? आता कोणती? तुझ्या आईची. तिचं काय आता? अगं म्हणजे तुझ्या आईशी मी ज्या तऱ्हेने वागलो त्याबद्दलची. काय केलं तुम्ही तिचं? तुझी आई आपल्याकडे राहायला आली होती ना प्रथमच. कुठं राहिली ती? 2 दिवस होती जेमते. दुसऱ्या रात्री झोपेतून ओरडत उठली आणि सकाळी चालायला लागली. परत कधी म्हणून आली नाही माझी आई. तेच तर सांगायचंय तुला. तुझ्या आईनं इथं राहणं मला पसंत नव्हतं. ती सतत माझ्यावर बारीक लक्ष ठेवत होती. सारख्या सूचना करायची. हे करा, ते करू नका, इथे बसा, तिथे बसू नका. त्यामुळे मला कंटाळा आला होता. मी जे केलं ते का केलं त्याचं हे कारण. अहो पण काय केलं तुम्ही? आणि माझी आई नकळत? अगं ती राहायला आली त्या रात्री जेवण झाल्यावर तू स्वयंपाकघरात आवरत होतीस. मी तिच्याशी बोलत बसलो होतो. बोलतोय कसला म्हणजे तुझी आईच बोलत होती. मी आपला ऐकत होतो. फ्लॅशबॅक. जावई बापू, हा तुम्ही कोकणात जन्माला आला असतात आमच्या गावी तर तुमचाही विश्वास बसला असता भुता खेतांवर. हा आणि काय चघळताय? लिंडरची गोळी. छी! लहान मुलांसारखं गोळी कसली चघळताय? दात पडतील लवकर. टाकून द्या बरं ती आधी. तर काय सांगत होते हो मी? लिमलेटची गोळी. नाही हो, भूत खेत. हा आमच्या गावच्या सीमारेषेवर एक पडकं घर होतं. लहानपणी आम्ही तिथं लपंडाव खेळायचो. एके दिवशी संध्याकाळी एका मुलीला तिथं मळवट भरलेली, केस सोडलेली एक बाई खिडकीत उभी असलेली दिसली. तिच्या हातात पाण्याचा तांब्या आणि भांड होतं. मग ती मुलगी चंपा पाणी मागायला गेली. पाणी पिता पिता चंपानं पाहिलं तर काय, अहो त्या बाईला शहामृगाचे पाय होते. काय सांगता? चंपाची तर वाचाच गेली. ती बेशुद्ध पडली. आम्ही सगळ्या मुली पळत सुटलो. दुसऱ्या दिवशी आजारी पडलो. एकीला उलट्या सुरू झाल्या, दुसरी तापाने फणफणली, तिसरी काळी निळी पडली. आणि तुम्हाला काय झालं? हात पाय सुजले माझे. ही बघा अजून आहे सूज. हो हो आहे हो सूज. भूताटकीची सूज काही. अरे वा. अरे बा काय ताड बसा आधी. ताड बसा बरं. पोक काढून बसू नका. हो हो बसतो. आमच्या पोटमाळ्याच्या खिडकीत कित्येकदा अंकू भटाचं भूत दिसलंय मला. बघत राहायचो एकटो. तुमच्याकडे? थांबा हो, ऐका जरा. मध्येच दात विचकून हसायचं. अजून धडकी भरते आठवण झाली की तेव्हापासून भूतांच्या अस्तित्वावरती ठाम विश्वास आहे माझा. मला तर वाईटच वाटते. अच्छा झोपा तुम्ही. मी निघतो आता. म्हणजे मी एकटीने झोपायचं इथे? हो काय हरकत आहे? ठीक आहे, झोपते आता तुम्ही म्हणताय तर. सासूबाई तुम्ही किती दिवस राहणार आहात बरं? का हो? अहो सहजच विचारलं. घरी राहायला आलेल्या माणसाला असं विचारू नये एवढं कसं कळत नाही तुम्हाला? अहो नाही कळत बऱ्याच गोष्टी. विचारताय आता म्हणून सांगते. आता आली आहे तशी राहील म्हणते महिनाभर.
एकच मुलगी माझी, कंटाळा आला घरी किंवा आठवण झाली तिची, ती येऊन राहणारच इथे मी पुन्हा पुन्हा. बरं बरं, येतो मी. झोपा आता. कुठे चाललात? ऐका हो जरा. बरोबर, एकदा गावातल्या विहिरीवर अमावस्येच्या मध्यरात्री 3 बायका कंदिलाच्या प्रकाशात केस विंचरत बसल्या होत्या. मग त्यात काय विशेष? केस विंचरत होत्या हे विशेष नाहीये हो, पण त्यांची मुलगी त्यांनी डाव्या हातात धरली होती. बापरे, जातो मी आता. बरोबर, उषाचा आटपला असेल तर ये म्हणावं गप्पा मारायला. उषा ती झोपली असेल. मुंडकं दुखत होतं ना तिचं. हे? नाही हो, डोकं 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 दुखत होतं तिचं. तुम्ही घाबरू नका, स्वस्त झोपा. ही वस्ती तशी चांगली आहे. पूर्वी ख्रिश्चनांचं स्मशान होतं इथे, हं? पण आता काही नाही. हं. अतृप्त आत्मे थडग्यातून बाहेर पडायचे म्हणे. अरे बापरे. घराघरात डोकवायचे. राम 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 राम. टँग राम 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 राम. टोंग राम 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 राम. टँग. राम 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 राम. अशा आपल्या अफवा हो, खरं काही नाही. तुझ्या आईला झोप लागली. मी खोलीत जाऊन तोंडाला पावडर पासली, टॉर्च घेतला आणि सासूबाई झोपल्या होत्या त्या खोलीच्या खिडकीशी आलो. माझा पांढरा पटपटीत चेहरा टॉर्च अशा रीतीने चेहऱ्यावर मारला की प्रकाश जोतात चेहरा एकदम भीषण दिसेल. खिडकीचे दार आपटू लागलो. एवढ्यात तुझ्या आईचे लक्ष गेले आणि तिची पोटीच वळाली. कोण 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 आहे तिकडे? मी फ्रान्सिस. होय, कोण कोण फ्रान्सिस? मी 800 वर्षांपूर्वी मेलो होतो. म्हातारे, इथे कशाला आलीस? मग मी मुलीकडे आले. चालती हो, चालती हो म्हटलं ना. उशे उशे ये ग, मेले मेले. जाते ग, जाते मी. आणि ती खरंच गेली सकाळ, पुन्हा कधी म्हणून आली नाही. तुला कारण माहित नव्हतं, आज मी सांगितलं. मला माहित आहे हे सगळं तुला खूप धक्का देणार आहे. झालं ना सांगून सगळं. सगळं नाही, आता फक्त एकच कबुली द्यायची राहिली. अजून एक. आता ती कुठली? थांबा, आधी पाणी दे. घसा सुटला असेल बोलून बोलून. एवढं एका वेळेला बोलत नाही कधी तुम्ही. हे घ्या. ठेव तिथं, तुलाच लागेल ते. ऋषे, अगं मी काय सांगतोय, आपल्या लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला आपला एक कार्यक्रम ठरलेला असायचा. संध्याकाळी देवळात जाऊन यायचं, येताना खूप फुलं आणायची आणि रात्री बाहेर जेवायला जायचं. असा आपला नियमच आहे. हो तर, मुलं होईपर्यंत आपण दोघं, मग सुरेंद्र आणि सुमाला घेऊ. ती मोठी होऊन इंग्लंड अमेरिकेला गेल्यापासून पुन्हा आपण आपले दोघंच. पण नियम म्हणून मोडला नाही बरं. कधीच नाही. फक्त एकाच वर्षी लग्नाच्या 10व्या वाढदिवसाला तू इथं नव्हतीस. हो हो, आठवतंय मला. आईला बरं नव्हतं म्हणून सुरेंद्र आणि सुमाला घेऊन तिच्याकडे 4 दिवस गेले होते. चांगलं आठवतंय मला. वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळी माझी कॉलेजातली मैत्रीण अचानकच आली भेटायला. खूप वर्षांनी भेटली. मैत्रीण? कोण म्हणे ती? शकुंतला चिटणीस. अगं आपल्या लग्नाला आली होती ना ती, जिचं आघळ पागळ लाडीक बोलणं तुला मुळीच आवडत नव्हतं आणि जिचं नुसतं नाव काढलं तरी आपल्यात वाद व्हायचे. तीच तीच ती. ती इथं आली होती आपल्या घरी? हो, आली संध्याकाळी, पण खूप वेळ बसली.
अमेरिकेला होती ती 6 वर्ष, डिवोर्स घेऊन आली होती. खूप काही सांगत होती. बरेच विषय झाले, जुन्या आठवणी, एकमेकांचे अनुभव, वैवाहिक जीवन, तिची दुःख, माझा दिलासा. फ्लॅशबॅक. अगं, गप्पा मारता मारता वेळ कसा गेला ते कळलंच नाही. रात्रीचे 11 वाजलेत. तू बराच बदललायस राजा. म्हणजे कसा ग? कॉलेजात गोष्टी मोठमोठ्या करायचास, कसल्या? एवढ्यात विसरलास. ब्रिटिश राजवट उलटून पाडण्यासाठी जहाल गटात सामील होणार होतास. बॉम्ब फेकणार, पिस्तूल बनवणार, ब्रिटिश सोल्जरची ट्रेन उडवणार, काय काय बोलायचंस. आई नको म्हणाली. शिवाय वडिलांना ब्लड प्रेशरचा त्रास. म्हटलं जाऊ दे. शेवटी 4 चौघांसारखा मध्यमवर्गीय संसारी माणूस झालास, काकूबाई बायको करून. हा, मी केली काकूबाई सारखी बायको. तुझ्या बंडखोरीचं काय झालं? एवढ्या सगळ्यांचा विरोध सहन करून इंटरकास्ट लग्न केलंस, मारे फॉरेनला गेलीस, सगळ्या पेपरात बातमी आली. पुढं काय? पुढं काय? नाही जमलं, अंदाज चुकले. अरे ज्याच्याशी लग्न केलं तो अगदीच सामान्य निघाला. जाऊ दे ग, थोड्या बहुत प्रमाणात सगळ्यांचं तसं होतं. अडाखे चुकतात. तू सुखी आहेस राजा? हो, तसं म्हटलं तर आहे. दुःख करावं असं काही नाही माझ्या संसारात. बायकोवर प्रेम आहे तुझं? प्रेम प्रेम आहे की नाही माहित नाही, पण सवय झाली तिची मला आणि माझी तिला. लोभ असलाच एकमेकांवर तर तो उपयुक्ततेवर आधारलेला आहे. तडजोड तडजोड, प्रत्येक जण अगदी तेच करतो. तुझं कशाला बिनसलं नवऱ्याशी? अमुकच कारण असं नाही, मतभेद वाढत गेले. आम्ही दोघे फार स्वतंत्र विचारांचे, त्यामुळे अगदी लग्न संस्थेच्या आवश्यकतेपासून तर ते कुटुंब नियोजनापर्यंत उघड चर्चा व्हायची. सारखं दोघांचं सडेतोड विचार प्रदर्शन आणि त्यातूनच भांडण. साहजिकच. मला वाटतं ना राजा, नवरा बायकोनी एकमेकांजवळ मन पूर्ण कधी मोकळी करूच नये. काही अव्यक्त मत, विचार, भावना असू द्या. अशा व्यक्त न झालेल्या भावनांबद्दल जोडीदाराच्या मनात अनुकूल गैरसमज असतो. त्यामुळं संसार टिकतात. वा, आज बऱ्याच दिवसांनी आपण इंटलेक्च्युअल असल्याचा भास होतोय मला. कॉलेजमध्ये तुझ्याशी बोलताना सुद्धा असंच वाटायचं. कोण आलं बुवा यावेळी? थांब बघतो मी. टांगा थांबलाय. हा, दुसऱ्या मजल्यावरच्या चिमणरावांकडे आले असते. त्यांच्याकडेच अशी रात्रीची माणसं येतात. वा, बाई आहे की आज. उतरली. चालण्यावरनं तर चांगलीच तरुण दिसते. अरे बापरे, कोण कोण? अरे कोण आलं रे राजा? अरे बापरे, उषा उषा आली. कोण? अगं उषा, माझी बायको. मग? अगं तिनं तुला इथे बघून चालणार नाही. म्हणजे? अरे आधीच गैरसमज आहेत. ती इथं नसताना आपण दोघं असं ठरवल्यासारखे घरात, आणि तेही रात्रीचे 11 वाजता. तिनं पाहिलं तर सगळं आटपलंच. मग आता? पळून जाणं सुद्धा शक्य नाही. आता काय करायचं? ती जिन्यावरूनच वर येते. तू एक काम कर, लवकर कुठे लपू? पण कुठे? अगं लप, ते बघ त्या टिपोच्या टिपोच्या मध्ये दिसते. ती एक काम कर, कपाटात जा. या कपाटात जा. कपाटात? नाही नाही, अजिबात नाही. अगं संधी मिळाल्यावर बाहेर काढतो तुला. जा ग बाई. अरे अरे, ऐक अगं तरी. लप. पण लवकर बाहेर काढा. हा काढतो. अरे वा उषा, तू कशी काय आता या वेळेला? छान, बरं झालंस तू आलीस. आज लग्नाचा वाढदिवस ना, म्हणून आले. अहो, फुलं आणलीये. सुमा आणि सुरेंद्र झोपले होते म्हणून एकटीच आले वसई म्हणून. अगं कशाला मुद्दाम एवढ्या लांबून आलीस? पुन्हा पुन्हा येतो का वाढदिवस? वर्षातून एकदाच तर येतो. आईच म्हणाली, वाढदिवस चुकवू नकोस. तिने सोबतही बघून दिली इथल्या नाक्यापर्यंत. अहो, आवडली का फुलं? छान आहेत. आईने चालून दिली. मोठी आहेत हो. 10 वर्ष झाली. कुणाला? अहो, असं काय करता? आपल्या लग्नाला. हो, 10 वर्ष झाली. 10 years, 10 साल. काय ग, कळतेस का? कोण कळतंय? ते कुई कसला आवाज येतोय? गाणं म्हणतेय मी.
ओळखा बघू. कठीण समय येता कोण कामास येतो. हे नाही काही तुमच्या आवडीचं. आपण दोघं म्हणत असू पुरी घरी नसताना. अगं जाऊ दे ना बाई. नाही नाही म्हणा बरं तुम्ही पण. आजच्या दिवस अगदी पूर्वीसारखं म्हणा ना. त्या पलीकडे अहो म्हणा ना. हा. तिकडे माझी या प्रियेचे जाऊ. आज सारख्या जुन्या आठवणी येत आहेत. अहो तुम्हाला नाहीये. जुन्या आठवणी ना. हो हो येतात ना, खूप येतात जुन्या आठवणी. 10 वर्ष कशी भुरकन होऊन गेली. हा? हा कसला आवाज? अहो एक विचारू. मी जे ऐकलं असं मला वाटतं ते तुम्हीही ऐकलं असं तुम्हाला वाटतं? तू जे ऐकलंस असं तुला वाटतं ते तू ऐकलं नाहीस असं मला वाटतं. हा? काय बडबडताय? अगं मी जे ऐकलं नाही असं मला वाटतं ते तू ऐकलंस असं तुला कसं वाटतं? तेव्हा परत आला आवाज. हो ऐकलं? हो ते ना आकाशातून आवाज आलाय गडगडल्याचा. आता कसं गडगडे? हे काय पावसाळ्याचे दिवस आहे? अगं, पावसाळ्याचे नसतील पण लढाईचे आहेत ना. दुसरं महायुद्ध सुरू आहे. जर्मनीची आली नाही तर जपानची बॉम्बर्स नक्कीच येऊन पोहोचली आहेत. हा असा विमानाचा आवाज? विमानाचा नसेल तर आणखी कशाचा असेल. विमान विरोधी तोफा आहेत, रणगाड्या आहेत. एकदा महायुद्ध म्हटलं की काही बोलायचं नाही. तू झोप बरं आता. अहो, बरं. झोप. झोपते. फ्लॅशबॅक. तुला कल्पनाच नव्हती पण आपण झोपलो होतो त्याच खोलीत कपाटामध्ये शकुंतला होती. तुझ्यापासून फक्त 5 फुटांवर. रात्रभर मी दर अर्ध्या तासानं हळूच उठून तुला झोप लागल्याची खात्री करून कपाटाचं दार उघडत होतो. तिला शुद्ध हवा मिळावी म्हणून. फ्लॅशबॅक. राजा मला पाणी दे, खूप तहान लागली. देतो. अहो काय करताय? हे काय पाणी पाजतोय. हा? आपलं पाणी पितोय. हा बरं किती वाजले? अगं 1:30 वाजले. तू झोप बरं आता. शकू हे शकू तू जा बरं आता. पळ. तिनं तुला बघायच्या आत निसट नसती भानगड नकोय मला. शाळाचेच की एवढ्या रात्री एकटी कशी जाऊ मी? पहाट होईपर्यंत इथंच थांबायला हवं ना. पहाट होईपर्यंत थांबायचं म्हणते. अगं बाई, एक काम कर मग कपाटातच थांब. अरे पण राजा. थांब. रात्रभर ती तिथंच होती. कपाटात उभं राहिल्यामुळे तिला धड चालताही येत नव्हतं. तू संडासात गेलीये त्यावेळेस तिला बाहेर काढलं. माझ्याच आधारानं दरवाजापर्यंत नेलं. कशी बशी ती निघून गेली. तुला काही कळायच्या आत आजपर्यंत तुला हे माहित नव्हतं. माझं सांगून झालं आता. आता यापुढे मला अपराधासारखं वाटणार नाही. माय लाईफ इज अन ओपन बुक नाउ फॉर यू टू रीड. अगं उषा, तुझ्यावर मी अन्यायच केला. तुझ्या वडिलांना फसवलं, आईला घाबरवून घालून दिलं आणि लग्नाच्या 10व्या वाढदिवसाला आपल्या झोपायच्या खोलीत मैत्रिणीला लपवलं. म्हणजे कुठल्याही बाईच्या दृष्टीनं हे केवढे मोठे गुन्हे आहेत. पापच आहे. या पापांना क्षमा नसेल पण मी ती सगळी सांगून टाकल्यामुळं यापुढं माझं मन खाणार नाही आता. मला वाटलं होतं तुला धक्का बसेल पण तू शांतच आहेस. झालं सांगून. आता मला बोलायचंय. काय काय बोलशील मला आणि काय किती सांगशील? आपल्या लग्नात तुमच्या आत्यानं पुढाकार घेतला होता. तुमच्यासाठी मुलगी पसंत करण्यापासून ते लग्नातल्या सगळ्या खर्चांपर्यंत. हो, आई वडील माझ्या लहानपणीच गेले. तिनंच सगळं केलं आमचं. तिचा पैसाही मिळणार होता. तिच्या मनाविरुद्ध काहीही होत नसेल. ती पसंत करील त्या मुलाशीच त्या मुलीशीच लग्न करायचं ठरवलं होतं. अंतरपट दूर होईपर्यंत मी तुला पाहिलं तरी कुठे होतं? तुम्हाला आठवतं मुहूर्ताच्या वेळी अंतरपाठ दूर झाल्याबरोबर मी तुम्हाला माळ घालत असताना
तुमची आत्या चक्कर येऊन पडली. कारण ठाऊक आहे का तुम्हाला? कसलं कारण? चक्कर येण्याचं? अगं ब्लड प्रेशर असेल किंवा अतिश्रमामुळे झालं असेल. नाही हो, खरं कारण म्हणजे तुमच्या आत्यानं पसंत केलेली मुलगी मी नव्हतेच. काय? माझी मावस बहीण वत्सला आत्यानं तुमच्यासाठी पसंत केली होती. वत्सला गोडीपान आणि अतिशय देखणी हो. 1000त 1. अगं 10,000त 1. माझं लग्न कुठं जमत नव्हतं. रूप सुमार शिवाय कडक मंगळ. आई आणि आबांनी हा कट रचला. तुमची आत्या लग्नविधी मानणारी आणि आबरूला फार जपणारी. लग्न लागल्यावर ती काही बोलली तर तिच्यावरच ठपका येईल म्हणून ती बोलणार नाही असं आमचे आबा म्हणाले. आणि तसंच झालं. मरेपर्यंत तिने ते गुपित मनात ठेवलं बरं. म्हणजे तुम्ही आम्हाला फसवलं. हो, जवळ जवळ तसंच. एक मुलगी दाखवली आणि दुसरी लग्नाला उभी केली. बस एवढं एकच सांगायचं होतं मला. दुसरं काही नाही. चालले मला. ती मगाची गोळी कुठे गेली? ती दे लवकर. आणि पाणी कोण आणणार? पाणी आण जा. चल. लग्नाचा 55वा वाढदिवस आणि त्या लग्नाचा पाण्याच घातलेला. एक मुलगी दाखवली आणि दुसरी उभी केली. आयुष्यभर फसवणूक. अहो, गोळी घ्या. हे उशे वत्सला कुठं असते ग हल्ली? आ?